सहर्ष स्वागत आहे। एक महत्त्वपूर्ण सूचना, या चॅनलवर प्रसारित होणारे कोणतेही ऑडिओ अथवा व्हिडिओ डाउनलोड करण्यास सक्त मनाई आहे। असे आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल। प्रकरण 3, समता आणि न्याय यामधला आपण आता पॉइंट बघतोय। समतेचा इतिहास। राजकीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात समता ही संकल्पना मुळात ग्रीकांची आहे। म्हणजे ते ग्रीक काळापासून समता ही संकल्पना अवलंबली जात आहे। समतेच्या संकल्पनाचा जर विकास बघायला गेलं तर अनियंत्रित राजेशाही, जुलूम अशा गोष्टींपासून या समतेच्या संकल्पनांचा विकास झालेला आहे। त्या काळामध्ये, ग्रीकांच्या काळामध्ये, त्यावेळेमध्ये अशा म्हणजे या गोष्टी घडायच्या। जुलूम, अनियंत्रित राजेशाही अशा गोष्टी, अनेक गोष्टी घडायच्या। त्यामधून म्हणजे त्या काळामध्ये लोक त्या परिस्थितीतून गेलेले होते। त्यामुळून त्या सर्व गोष्टींना एकत्रित करून ही संकल्पना उदयास आलेली आहे। समता या संकल्पनेचा विकास जर बघायला गेला ॲक्च्युली तर ॲरिस्टॉटल, कार्ल मार्क्स, हॉब्स, रूसो आणि टॉकवेल अशा अनेक विचारवंतांनी समता या संकल्पनेचा विकास केलेला आहे। ॲरिस्टॉटल असेल, रूसो असेल, टॉकवेल असेल, अगदी अशा थोर विचारवंतांनी समता या संकल्पनेचा विकास त्या काळामध्ये केलेला आहे। आता ॲरिस्टॉटल यांची जर संकल्पना मांडण्याची पद्धत बघायला गेली तर त्यांनी प्राचीन ग्रीक नगर यामध्ये ती संकल्पना मांडलेली। प्राचीन ग्रीक नगर राज्य पद्धतीमध्ये ॲरिस्टॉटल यांनी त्यांची संकल्पना मांडलेली आहे। त्यांची संकल्पना ही नगर राज्यातील नागरिकांपुरती मर्यादित होती। ॲरिस्टॉटल यांची संकल्पना नगर राज्यातील लोकांपुरतीच मर्यादित होती। त्यांच्या संकल्पनेचा जो विकास आहे तो शासक आणि शासित यांच्या म्हणजे यांच्याच याच्यामध्ये झालेला आहे। शासक आणि शासित यांच्याच संदर्भामध्ये त्यांच्या संकल्पनेचा विकास झालेला आहे। ॲरिस्टॉटल यांच्या संकल्पनेचा विकास, शासक आणि शासित हे नैसर्गिकरित्या असमान आहे असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे। परंतु ते कशामुळं, त्यामध्ये बौद्धिक आणि प्रशासकीय विषमता यामधील म्हणजे यामध्ये समानता गृहीत धरून त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे। शासक आणि शासित हे नैसर्गिकरित्या असमान आहे असं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज्यघटनेबाबत सामाजिक विषमता दूर करण्याचा देखील प्रयत्न केलेला आहे। ॲरिस्टॉटल यांनी सामाजिक राजकीय विषमता देखील दूर करण्याचा प्रयत्न ॲरिस्टॉटल यांनी केलेला आहे। तसेच त्यांनी विशेष दर्जाचे संकल्पनेचे त्यांनी निर्मूलन केले आणि कायद्यापुढील समानता हा दर्जा ॲरिस्टॉटल यांनी मांडला। तसेच ॲरिस्टॉटल यांनी त्यांच्या द पॉलिटिक्स या ग्रंथामधून न्याय आणि समानता यामध्ये काय फरक आहे याचं स्पष्टीकरण केलेलं आहे। द पॉलिटिक्स या ग्रंथामधून
त्याचबरोबर थॉमस हॉब्स यांनी लेविया या ग्रंथामध्ये नैतिक समानतेचा विचार स्पष्ट केलेला आहे. थॉमस हॉब्स यांनी लेवियाथन या ग्रंथामध्ये नैतिकतेचा विचार स्पष्ट केलेला आहे. जरी शारीरिक आणि बौद्धिक विषमता असली तरी हॉब्स यांच्या मते जर बघायला गेलं तर व्यक्तिंमध्ये समानता असावी असं हॉब्स यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला कोणते ना कोणते हक्क असणं हे उचित आहे. थॉमस हॉब्स यांच्या मते प्रत्येक व्यक्तीला कोणते ना कोणते हक्क असणं हे उचित आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे शासन संस्थेला हे हक्क कोणत्याही व्यक्तीकडून काढून घेण्याची परवानगी नाही आणि ते काढून घेता येत देखील नाहीत असा विचार हॉब्स यांनी मांडला. त्याचबरोबर आता रुसो यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक विषमतेचं विश्लेषण केलेलं आहे. रुसो यांनी कृत्रिम आणि नैसर्गिक विषमतेचे विश्लेषण केलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे समूह जीवनामध्ये सुखाची कल्पना बळावल्यामुळे मनुष्य इतरांवर वर्चस्व करू लागला. समूह जीवनामधील सुखाची कल्पना बळावल्यामुळे मनुष्य हा इतरांवर वर्चस्व करू लागला. मनुष्याच्या स्वार्थी प्रवृत्तीमधून खाजगी स्वरूप हे जे आहे ते उदयास आलेलं आहे. स्वार्थी प्रवृत्तीमधून म्हणजेच मनुष्याच्या स्वार्थामुळे खाजगी मालमत्ता ही संकल्पना जी आहे ती स्वार्थी प्रवृत्तीमुळे उदयास आलेली आहे. मग त्यामुळे समाजामध्ये श्रमाचं विभाजन सुरू झालं. म्हणजे प्रत्येक व्यक्तींना वेगवेगळे काम असं समाजात श्रमाचं विभाजन त्यामुळे सुरू झाले. मग त्याचाच परिणाम खाजगी मालमत्ता आणि श्रमाचं विभाजन झाल्यामुळे गरिबांवर शोषण सुरू झालं. हे सर्व घडत असताना श्रीमंत वर्गांनी कृत्रिम विषमता निर्माण केली. या प्रक्रियेतून श्रीमंत जो वर्ग होता त्यांनी कृत्रिम विषमता निर्माण केली. आता रुसो यांचे विचार जर आपण घेतले तर शरीर रचना आणि क्षमता यांमुळे व्यक्तींमध्ये विषमता निर्माण होते. कृत्रिम रचना आणि क्षमता या दोन गोष्टींमुळे विषमता निर्माण होते असं रुसो यांचं म्हणणं आहे. आता कार्ल मार्क्स यांचं जर बघायला गेलं तर त्यांनी उदारमतवादी समाजाची संकल्पना नाकारली होती आणि समतेची संकल्पना ही जी आहे ती त्यांनी वर्गविहीन समाज निर्माण करणं म्हणजेच समता निर्माण करणं होय अशी संकल्पना कार्ल मार्क्स यांनी मांडली. त्यांनी उत्पादनाचं समान वितरण, कामगारांची श्रमापासून मुक्ती या संकल्पनांना त्यांनी अधिक महत्त्व दिलेलं आहे कार्ल मार्क्स यांनी. त्यामुळे जी संकल्पना प्रस्थापित होईल तर ती जी आहे ती उदारमतवादी या कल्पनेपेक्षा वेगळी असेल असा त्यांनी विचार मांडलेला आहे कार्ल मार्क्स यांनी. आता टॉकवेल यांनी अमेरिकन राज्यक्रांतीच्या याच्यावर आपली संकल्पना मांडलेली आहे. टॉकवेल यांनी अमेरिकन राज्यक्रांतीच्या आधारावर समतेची संकल्पना मांडलेली आहे. सरंजामशाही विरहित होऊन
लोकशाही येणे या संकल्पनेमध्ये सामाजिक समतेची संकल्पना विकसित होते असा विचार जो आहे तो यांनी मांडलेला आहे. जर यांचं मत जर आपण बघितलं तर लोकशाहीपेक्षा समतेला अधिक महत्त्व देतात असं यांचं टोकवेल यांचं म्हणणं आहे असं. परंतु त्यांच्या मते तसा अर्थ नाही की स्वातंत्र्याची गळचेपी करून समतेचा पुरस्कार करणं हे योग्य आहे असं टोकवेल यांचं म्हणणं नाही. परंतु कसं आहे त्यामध्ये ते म्हणजे लोकशाहीमध्ये महत्त्व द्यावंच लागतं. आता यानंतरचा पॉईंट आहे समतेचे महत्त्व. आपण तो आता बघूया. समतेचे महत्त्व हा मुद्दा आपण इथे चालू करतो आहे. समतेचं जर मुख्य उद्दिष्ट जर बघायचं झालं तर विषमता कमी करणं हेच एक समतेचं मुख्य उद्दिष्ट असतं, म्हणजे आहेत. सध्याला देखील विषमता कमी करणं हे समतेचं मुख्य उद्दिष्ट आहे. आता आपण बघूया की समतेची गरज आपल्याला का आहे, म्हणजे कशासाठी आपल्याला समानतेची गरज आहे, समतेची गरज आहे ते आपण आता त्यामध्ये जर बघायचं झालं तर न्याय स्थिती निर्माण होण्यासाठी, म्हणजे प्रत्येकाला समसमान न्याय मिळण्यासाठी समता हे आवश्यक आहे. त्यानंतर व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी समतेचं तत्त्व आवश्यक आहे. दुसरा मुद्दा आहे व्यक्तीच्या आत्मसन्मानासाठी समतेचं महत्त्व आवश्यक आहे. समाजामध्ये परस्परात संबंध योग्य ते राखण्यासाठी देखील समानतेची गरज असते. समाजामध्ये परस्परातील संबंध योग्यतेने राखण्यासाठी देखील समतेची गरज असते. हा तिसरा मुद्दा. त्यामध्ये व्यक्तीला विकासाचा म्हणजे समान न्याय मिळण्यासाठी परस्परांचा सन्मान करणं हे गरजेचं आहे ना, कारण प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणं हे त्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून योग्यच असतं. म्हणजे असं कुठे होत नाही की एखाद्या व्यक्तीचा सन्मान केला जात नाही वगैरे. परंतु या गोष्टी त्या काळामध्ये होत्या आणि या विचारवंतांच्या ऑब्झर्वेशननुसार किंवा त्यांच्या म्हणजे त्यांनी जे अनुभवलं त्यांच्या काळात जे होतं ते खऱ्या अर्थाने इथे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता स्वातंत्र्य आणि या ज्या दोन्ही संकल्पना आहेत, स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही संकल्पना प्रत्यक्षात बंधुभावामुळे अस्तित्वात येतात असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने या गोष्टी तसं बघायला गेलं तर योग्यच आहे. कारण जर स्वातंत्र्य असेल तर समता देखील त्या प्रदेशामध्ये अस्तित्वात येते आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी बंधुभावाने अस्तित्वात येतात असं म्हटलं जातं. आता समतेचे महत्त्वाचे पैलू, त्यामध्ये कायद्यापुढील समानता आणि कायद्याचं समान संरक्षण. कायद्यापुढील समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. आता कायदा जो आहे तो प्रत्येक नागरिकाला समानच वागणूक देतो, कारण तो शेवटी काही म्हटलं तरी तो कायदा आहे आणि त्यामध्ये गरीब श्रीमंत किंवा इतर कोणी असा फरक केला जात नाही. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला समान हे ताकद फक्त या कायद्याअंतर्गत किंवा या गोष्टीमध्येच असतं. श्रीमंत किंवा गरीब किंवा कनिष्ठ उच्च नीच असं कोणताही फरक हा कायदा करत नाही. हे महत्त्वाची गोष्ट आहे. न्यायालयामध्ये श्रीमंत असो की गरीब असो किंवा कुणी असो त्याला
म्हणजे मापदंड जर द्यायचा झाला तर एकच असावा असा दावा देखील केला जातो. एकंदरीतच श्रीमंत, गरीब, गोरा, काळा किंवा अशा कोणत्याही म्हणजे घटकांमध्ये, व्यक्तिव्यक्तींमध्ये किंवा इतर कशामध्ये देखील फरक केला जाऊ नये असा सर्वसाधारण दावा केला जातो. ओके. आता समान संधीचे तत्व हा पॉईंट आपण बघूया. समान संधीचे तत्व खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं, समान संधीचं तत्व हे जे आहे ते खऱ्या अर्थाने आपण जर बघायला गेलं तर काय असतं माहिती आहे का आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? प्रत्येक गोष्टींमध्ये, प्रत्येक घटकांमध्ये, प्रत्येक विभागामध्ये किंवा आपण जे समजाल त्यामध्ये प्रत्येकाला समान संधी मिळणे हे महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलं तर खऱ्या अर्थानं समान संधीचं तत्व हा समतेचा एक मूळ आधार आहे. समान संधीचे तत्व हा समतेचा मूळ आधारस्तंभ आहे. आणि मागास गटातील व्यक्तींना इतर सर्वांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर समान संधी असतील तरच ते इतरांशी म्हणजे स्पर्धा करू शकतात. म्हणजे एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर हा सुद्धा एक समान संधीचाच घटक आहे असं म्हणता येईल. आणि इथे आता एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, माहिती आहे का तुम्हाला? तर आपण ती ॲक्टिव्हिटीज पूर्ण करावी विद्यार्थ्यांनो, कारण या ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून बनविलेल्या असतात आणि त्या ॲक्टिव्हिटीज विद्यार्थ्यांनी योग्य प्रकारे समजून घ्याव्या आणि त्याप्रकारे आपल्या शाळा कॉलेजेसमध्ये ॲक्टिव्हिटीज कराव्या या दृष्टिकोनातून त्या बनविल्या जातात. हां, तर आता आपण त्या पुढील मुद्दा बघू. आता इथे आहे कल्याणकारी समता. हा एक समतेचाच मूळ भाग आहे, कल्याणकारी समता. एखाद्या व्यक्तीला किती साधने मिळाली यापेक्षा त्या व्यक्तीची गरज आणि त्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण होणं हे अभिप्रेत आहे, महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या व्यक्तीला नुसते जर साधनच मिळाली आणि त्या व्यक्तीच्या गरजा पूर्ण नाही झालं तर त्याला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे व्यक्तींच्या गरजा पूर्ण होणं हे अत्यंत आता समतेचे प्रकार हा जो मुद्दा आहे तो आपण पुढे बघणार आहोत. परंतु त्यासाठी आपल्यासाठी आता एक माझी सहयोगी त्या मुद्द्याबाबत आपल्याला सविस्तर माहिती देतीलच पुढे. तर आता यापुढील सर्व सूत्र मी त्यांच्याकडे सोपवतोय. यापुढील आवाज हा रिया, माझी सहयोगी, यांचा असेल. समतेचे प्रकार. समता या संकल्पनेचे 5 प्रकार आहेत. 1. नैसर्गिक समता. नैसर्गिक समतेनुसार निसर्गतः सर्व माणसं समान आहे. नैसर्गिक समतेच्या तत्वाचा अर्थ निसर्गाने सर्व माणसांना सारखीच क्षमता आणि गुणवत्ता बहाल केली आहे असा नव्हे, मात्र उपजत कमी जास्त क्षमतांच्या आधारे भेदभाव केला जाऊ नये
आणि सर्वांना अधिकाधिक आत्मविकासाची संधी समाजात उपलब्ध व्हावी हे अभिप्रेत आहे. प्लेटो आणि एरिस्टॉटल यांना नैसर्गिक समतेची संकल्पना अमान्य होत नव्हती. मात्र पाश्चिमात्य ख्रिश्चन विचारवंतांनी सर्व माणसं एकाच ईश्वराची लेकरं आहेत असं मानलं. आधुनिक काळात हॉब्स, लॉक, रुसो या विचारवंतांनी राज्यपूर्व म्हणजे स्टेट ऑफ नेचर अवस्थेतील माणसांमधील नैसर्गिक समतेची संकल्पना मांडली. 2. नागरी समता. नागरी हक्क सर्व लोकांसाठी समान असावेत. सर्व लोक कायद्यापुढे समान आहेत. वंश, वर्ण, जात, धर्म, लिंग या आधारे लोकांमध्ये भेदभाव केला जाऊ नये. सर्वांना समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा. सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. विशिष्ट समाज घटकाला झुकतं माप देणारा कायदा न करणं म्हणजे नागरी समता होय. यामध्ये स्त्रिया, मुलं, मागास जाती जमाती, दिव्यांग व्यक्ती यांना विशेष सवलती देणारा कायदा केला गेल्यास नागरी समतेच्या तत्वाला बाधा येत नाही, कारण या समाज घटकांची स्पर्धा शक्ती कमी असते. 3. राजकीय समता. प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची समान संधी मिळणं म्हणजे राजकीय समता होय. केवळ लोकशाहीतच अशी राजकीय समता अनुभवता येते. मात्र राजकीय समता समाजात रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. या समतेच्या अभावी समाजात असंतोष निर्माण होऊ शकतो. प्रौढ मताधिकार आणि प्रतिनिधित्वासंबंधीचे कायदे राजकीय समतेचे आधार आहेत. 4. समता. आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो. आर्थिक विषमतेमुळे समाज दुभंगला जातो. आर्थिक समता म्हणजे स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना समान संधी असणं, लोकांचं आर्थिक शोषण न होणं, संपत्तीच्या केंद्रीकरणाला प्रतिबंध करणं आणि सर्वांना अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची उपलब्धता असणं होय. हेरॉल्ड लास्की यांच्या मते जीवनाच्या किमान अत्यावश्यक वस्तूंबाबत आर्थिक समता असावी. अर्नेस्ट पार्कर यांच्या मते राज्यसंस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते, म्हणजेच तिने सर्वांच्या वाट्याला समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी असं नव्हे, तर सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार मालमत्ता जमवण्याचा समान हक्क असणं होय. चर्चा करा. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणखी इथे एक ॲक्टिव्हिटीज दिलेली आहे, ती चर्चा करा म्हणून आहे. तर त्यानुसार आपण आपली ॲक्टिव्हिटीज करावी. आता पुढील मुद्दा आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो. यापुढे आहे सामाजिक समता. तर आपण आता ते कंटिन्यू करूया. जात, धर्म, वर्ण, व्यवसाय, लिंग इत्यादी आधारांवर लोकांमध्ये भेदभाव न करणं म्हणजे सामाजिक समता होय. प्रत्येक समाज घटकाकडून समाजाच्या हितासाठी श्रमसेवा अपेक्षित असते. समाजात श्रमाची प्रतिष्ठा कमी जास्त नसते हे आपण मान्य केलं पाहिजे. असं असूनही आजही भारतात जाती, धर्म, वंश, लिंग इत्यादी आधारावर भेदभाव केलेला दिसून येतो. तसंच दक्षिण आफ्रिकेत आणि अमेरिकेत वांशिक भेदभाव. भारतात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक समतेवर विशेष भर दिलेला दिसून येतो. दुर्बल, मागासलेल्या जातीतील समाज बांधवांची अस्मिता जागी करून त्यांना जीवनात प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सर्व समाज घटकांना समान सामाजिक दर्जा, समान सामाजिक हक्क उपलब्ध करून देणं हे राज्यसंस्थेचं कर्तव्य आहे. भारताच्या संबंधात समता आता आपण बघूया. समता. भारतासारख्या वैविध्यपूर्ण समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. जाती व्यवस्था सामाजिक समतेपुढील महत्त्वाचा अडथळा ठरली आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी एकाच वेळी प्रयत्न करावे लागतात. त्याचप्रमाणे व्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्यक्षात साकारण्यासाठी समतेची स्थापना होणं आवश्यक असतं. भारतीय समाज हा वर्ण आणि जाती यांच्या उतरंडीमध्ये विभागलेला आहे. तसंच भारतात स्त्री पुरुष असमानता आढळते. भारतातील पुरुष सत्ताक पद्धती ही स्त्री पुरुषांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता निर्माण करते.
याबरोबर भारतात आर्थिक साधन संपत्तीचं वितरण देखील विषम झालेलं आहे. त्यामुळे भारतात महात्मा फुले, ताराबाई शिंदे, न्यायमूर्ती रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधन संपत्तीचे समान आणि न्याय्य वितरण झालं पाहिजे असा आग्रह धरला. भारतीय विचारवंतांच्या मते समतेचे काही पैलू आहेत. आता आपण ते बघणार आहोत. ते पुढील प्रमाणे. पहिले आहे महात्मा ज्योतिराव फुले, 1827 ते 1890 हा त्यांचा कालावधी. ते भारतीय समाज सुधारक आणि विचारवंत देखील होते. महात्मा ज्योतिराव फुले जातीय भेदभाव आणि स्त्री पुरुष भेदभाव हे दूर करण्यावर त्यांचा मुख्य हेतू आणि त्यांचा भर होता, महात्मा ज्योतिराव फुले यांचा. त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, 1842 ते 1901 हा त्यांचा कालावधी होता. महात्मा महादेव गोविंद रानडे त्यांचा कालावधी जो होता तो 1842 ते 1901 पर्यंत त्यांचा कालावधी होता. आणि ते एक थोर अभ्यासक आणि थोर समाजसुधारक देखील होते. महत्त्वाचं म्हणजे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते संस्थापक सदस्य म्हणून काम करत देखील होते. बालविवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्रियांचे हक्क यासंबंधीचे कार्य महादेव गोविंद रानडे यांनी केलेले आहे. आता बघूया ताराबाई शिंदे यांच्याबद्दलची माहिती. त्यांचा कालावधी आहे 1850 ते 1910 आणि ते स्त्रीवादी सुधारक होत्या आणि त्यांनी जाती व्यवस्थेच्या बंधनातून मुक्तता केलेली आहे, ताराबाई शिंदे यांनी. त्यानंतर आपणास परिचित असणारे महात्मा गांधी, 1869 ते 1948 कालावधी आहे आणि ते एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते देखील होते. महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पुरुष म्हणून ओळखले देखील जात होते. सामाजिक, आर्थिक, राजकीय म्हणून देखील ओळखले जात होते महात्मा गांधी. त्यानंतर आहेत, आपण बघूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, समाजसुधारक होते आणि त्यांचा कालावधी जो आहे तो 1898 ते 1956 पर्यंत होता. बाबासाहेब आंबेडकर यांचा कालावधी. त्यांचा कालावधी 1891 ते 1956 हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि ते अर्थतज्ञ देखील होते. त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्य देखील त्यांनी केलेले आहेत. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा कालावधी आहे 1910 ते 1967 हा डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा कालावधी आहे आणि ते एक समाजवादी राजकीय नेते देखील होते. त्याचबरोबर त्यांनी इंग्रजी भाषा, जात, पुरुष वर्चस्वाच्या निर्मूलनावर भर देखील त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर आहे डॉक्टर अमर्थ्य सिंग यांच्याबद्दल आता आपण माहिती बघूया. त्यांचा जन्म 1933 झाला आणि ते अजून देखील आहेत आणि ते अर्थतज्ञ आणि तत्त्वज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
व्यक्तीच्या कार्यक्षमतेचा विकास घडवण्यावर त्यांनी भर दिलं म्हणजे ते सध्याला देत आहेत. या पुढील उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओजमध्ये बघूया. धन्यवाद.